सर्वांना प्रेज लॉर्ड, देवाची स्तुती असो. आणि आज आपण बघायचं आहे की दुर्जन मनुष्य कसा ओळखायचा. आणि तुम्हाला मी सांगतो, ह्या पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला सगळ्यापासून उत्तर मिळतात. आणि दुर्जन कसा ओळखावा हे आपण बघू. त्याच्यासाठी आपण अध्याय वाचूया. 37 अध्याय 21 वचन काय म्हणतो बघा. दुर्जन उसने घेतो आणि परत करीत नाही, नीतिमान उदारपणे वागतो व दान देतो. बघा, दुर्जनाचा ते गुण सांगितलाय. काय आहे? तो उसने घेतो व परत करत नाही. तुम्हाला सांगतो, देवाचं वचन काय म्हणते बघा. आता एक लोक असतात, त्यांना अडचणी असत्या. मग अडचणी आल्यावर त्या अडचणीनं बाहेर पडण्याची काही पैशाची त्यांना गरज आहे. मग आपल्या ठिकाणी अनेक ओळखीची मित्र मैत्रिणी असतात. आम्ही त्यांच्या जातो आणि म्हणतो, भावा माझी बायको आजारी पडल्या आणि एक 5 उष्ण दे, आणि तुला आलं की नाही मी परत एक 15 देतो. तुम्हाला सांगतोय, दुर्जन काय करतोय? पैसे घेतोय, तिकडेच बोलतोय. द्यायचं काही नावच काढत नाही. देवाचं वचन स्पष्ट म्हणते, दुर्जन उसने घेतो व परत करत नाही. आणि फार भयानक ही मनस्थिती आहे. आणि आम्ही ज्या ज्या लोकांचे पैसे घेतलोय त्या लोकांना ज्या त्या टायमात दिलं पाहिजे. ठीक आहे, पैसे नसलं तर तुम्ही देत नसला तर ते देव समजू शकतोय. आणि खरोखर तुमच्याकडे पैसे असून तुम्ही ज्या व्यक्ती घेतलाय त्या व्यक्तीला पैसे परत देत नाही, तर तुम्ही 100% देवाच्या दृष्टीने दुर्जन आहात. आणि दुर्जनाचा कधी स्वर्गाच्या प्रवेश होणार नाही. आणि पुढे काय बघा, नीतिमान कोणा म्हणायचं बघा. नीतिमान उदारपणे वागतो व दान देतो. आणि जो खरोखर मनुष्य नीतिमान आहे देवाच्या दृष्टीनं, तो देवाच्या कामाला हातभार लावतो. तो देवाच्या कामाचं दान देतो. ते दान धान्य स्वरूपात असून देईल, काही वस्तू स्वरूपात असून देईल, आणि काही पैशाच्या रूपात असून देईल. तर हे आजचं वचन आहे. आणि खरोखर ह्या वचनाने आम्हाला समजते की जो दुर्जन आहे तो पैसे घेतो आणि परत काय करत नाही. आणि घेऊच का लय बोलते, ब्रदर सिस्टर अशा अडचण आहे तशी अडचण आहे, निमित्त पोरगा आजारी आहे, बा आजारी आहे, भाऊ आजारी आहे, काय ते सांगतोय देणं आहे असं सांगतो. आणि पैसे घेतो, घेतला तर तिकडे होतोय, परत काही देत नाही. आणि खरोखर अशा लोकांना मी प्रभूच्या नावाने विनंती करतो, ज्या ज्या लोकांचे पैसे घेतलेत त्यांनी ज्या त्यावेळी त्यांना द्यावं. आम्ही पण एक लोकांचे पैसे देणार आहे, पण सध्या आमची परिस्थिती नाही. आम्ही एक वेळी त्या लोकांचे पैसे परत करणार आहे, एवढंच सांगतो. आणि आम्ही कोणाचे पैसे बुडवणार तर तुम्हाला सांगतो, देव तुम्हाला 100% विचारणार, बाबा त्या माणसाला तू पैसे का बुडवलास. आणि त्याचा दोष आमच्यावर येऊ नये म्हणून ज्या लोकांचे आम्ही पैसे घेतलोय त्यांना परत करा. आणि वाचलं देव तुम्हाला आशीर्वाद करू. प्रेज लॉर्ड, देवाची स्तुती असो.